मित्रांनो, एका गावामधील एका घरामध्ये काहीतरी मेल्याचा वास येत होता। दुर्गंध परिसरात एवढा पसरला होता की तेथे जे काय आसपास स्थानिक राहत होते त्यांनी त्या घरात नेमकं काय आहे हे पाहण्याचा निर्णय घेतला आणि त्या घरामध्ये जेव्हा त्यांनी एंट्री केली तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन घसरली। मित्रांनो, असं त्या घरामध्ये नेमकं काय होतं, नेमकं त्या घरामध्ये काय घडलं होतं हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। मित्रांनो, ही जी घटना आहे ती लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा या गावामध्ये झालेली आहे। तर भादा आणि भेटा ही दोन गाव आहेत औसा तालुक्यामध्ये, एकमेकांसमोर असणारी ही गाव आहेत भादा आणि भेटा। तर मित्रांनो, या घटनेची थोडी पार्श्वभूमी पाहूया फ्लॅशबॅकमध्ये। तर एक 70 वर्षीय वृद्ध महिला भेटा या गावामध्ये तिच्या मुलासोबत राहायची। उदरनिर्वाहासाठी ती तिच्या आणि शेजारच्या भादा गावामध्ये घरकाम करायची। हा तिचा डेलीचा नित्यक्रम होता। मित्रांनो, जेव्हा ती भादा या गावामध्ये घरकाम करायला जायची तेव्हा एक मनसूर नावाचा तरुण हा तिच्याकडे वाईट नजरेने बघायचा। मित्रांनो, आता हा मनसूर सादिक होगाडे याचं पूर्ण नाव आहे। हा एक तरुण आहे, याला प्रत्येक व्यसन आहे, प्रत्येक व्यसनाने हा गासलेला तरुण आहे आणि हा त्या 70 वर्षीय वृद्ध महिलेला देखील नजरेने छेडत असायचा। मित्रांनो, तो वाट बघत होता की या वृद्ध महिलेसोबत त्याला काहीतरी कुकर्म करायचं आहे, पण त्याला तसा चान्स भेटत नव्हता। 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ही महिला 70 वर्षीय वृद्ध महिला भेटा या तिच्या गावातील सर्व घरकामे पूर्ण करून भादा या गावाकडे जायला निघाली। तेव्हा मनसूर याची आई पुण्याला गेलेली होती, घरामध्ये कोणीच नव्हतं। मनसूर आणि त्याची आई दोघेच त्याच्या घरामध्ये राहायचे आणि आई पुण्याला गेलेली आहे म्हणून त्याला चांगलीच संधी मिळालेली होती। जेव्हा ही 70 वर्षीय वृद्ध महिला त्याच्या घरासमोरून जायला निघाली, म्हणजे त्याच्या घरासमोरून जात होती, तेव्हा त्याने या 70 वर्षीय वृद्ध महिलेचं तोंड दाबून तिला उचलून घरात नेलं। मित्रांनो, त्यानंतर त्याने 70 वर्षीय वृद्ध महिलेला त्याच्या खाटेवर तिच्याच साडीने, त्या 70 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या साडीने किंवा लुगड्याने बांधलं, तिला पूर्णतः निर्वस्त्र केलं। त्यानंतर मित्रांनो, 70 वर्षीय वृद्ध महिला म्हणजे जवळपास आजीच्या वयाची महिला, तिच्यावर त्याने अत्याचार केले। त्यानंतर मित्रांनो, एवढं करून त्याचं पोट भरलं नाही, जवळपास त्या दिवशी त्याने साधारणतः 2-3 वेळा त्या वृद्ध महिलेवर बलात्कार केला, जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत। त्यानंतर ज्या साडीने तिला बांधून ठेवलं होतं किंवा लुगड्याने, त्याच साडीने तिचा गळा दाबला आणि तिची हत्या केली। त्यानंतर त्याच साडीमध्ये तिला टाकलं आणि ती साडी एका घरातील रॉडला बांधून टाकली। आणि मित्रांनो, ती साडी, ज्या साडीमध्ये त्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह होता, ती त्याने एका रॉडला लटकवली आणि स्वतः मात्र 3 दिवस पत्र्यावर झोपत होता। आता मित्रांनो, 23 ऑगस्टला आपली आई कामावर गेली आहे पण ती अजून घरी आलेली नाही, या चिंतेने तिचा मुलगा व्याकुळ झाला। त्याने गावातील त्याचे जे काही नातलग असतील त्यांना ही खबर दिली। नातलग आणि त्या 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या मुलांनी आसपासचा परिसर तपासायला सुरुवात केली, परंतु त्यांना कुठेही त्यांची आई मिळाली नाही। मित्रांनो, 23 ऑगस्ट गेला, 24 ऑगस्ट गेला, 25 ऑगस्टही गेला, 3 दिवस झाले शोधकार्य चालू होतं, परंतु त्यांना, त्या मुलाला त्याची आई कुठेच मिळाली नाही। मित्रांनो, आता ही गोष्ट उघडकीस कशी आली तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी। त्या महिलेवर बलात्कार करून तो नराधम तिला घरातच बांधून ठेवलं होतं आणि पत्र्यावर झोपायचा, पण त्या नराधमाची म्हणजेच मनसूरची आई जी पुण्याला गेली होती, ती 26 तारखेला सकाळी परत त्या भादा या गावामध्ये दाखल झाली। जेव्हा तिने घराचं दार उघडलं तेव्हा घरामध्ये प्रचंड वास पसरला होता। तिने लगेच ओरडायला सुरुवात केली, तेव्हा आसपासचे सगळे लोक जमा झाले व त्यांनी मग घरामध्ये जेव्हा एंट्री घेतली तेव्हा ती बांधलेली साडी त्यांनी सोडली। तेव्हा त्यांना जे दिसलं
ते न पाहण्यासारखं होतं. त्यांनी तत्काळ पोलिसांना खबर दिली आणि ही बातमी जी आहे ती गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि ही भेटा गावामध्ये देखील पसरली. आपल्या गावाकडे आपल्याला माहीत असेल, जर समोरच्या गावात काही झालं तर ते सोशल मीडियासारखं पटापट माणसांद्वारे दुसऱ्या गावांमध्ये देखील पसरतं आणि अशाच प्रकारे ही घटना देखील भादा व भेटा तसेच आसपासच्या सर्व गावांमध्ये पसरली. त्या 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या मुलाला देखील हे कळालं. त्याने लगेच घटनास्थळी धाव घेतली. गर्दीमधून तो पुढे पुढे आला व त्याने जेव्हा ती जी काही मृत महिला होती तिला पाहिलं तेव्हा आक्रोशात आई अशी हाक मारली. त्यावरून पोलिसांना समजलं की ही जी काही मृत महिला आहे ती संबंधित जो काही मुलगा आहे त्याची आई होती. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यानंतर आरोपी जो होता तो मनसूर सादिक होगाडे याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या आईने त्याच्याबद्दल अनेक खुलासे केले की तो जेव्हा पाहिलं तेव्हा नशेमध्येच असतो, अशी कोणतीच नशा नाही जो तो करत नाही. अशा प्रकारे हा नराधम होता मनसूर सादिक होगाडे, ज्याने 70 वर्षीय म्हणजेच आजीच्या वयाच्या एका महिलेवर अत्याचार केला होता. याला अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास चालू आहे. ज्या काही अपडेट आपल्याला मिळतील ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास थांबतो. धन्यवाद.